लड़की दीवानी लगे साला कौन बनेगा करोड़पति है? हाय साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? ए साला कौन बनेगा करोड़पति है? काय वहिनी हावऱ्यात बया हो हो म्हणतात. हे बघा अट एवढीच आहे की शेजाऱ्याने जर केलं नाही तर तुम्हाला येणार नाही. प्रत्येकाला 500 रुपयाची नवी कोरी नोट, तिला टाचणी सुद्धा लावलेली नसेल अशी नोट तुम्हाला देणार नाही. पाहिजे प्रत्येकाला एक भेटणार. पण कुणी दोन नका मागू, नाही तर एखादा असतं ना आमच्याकडे दोघ जण तो दोन द्या, तसं नाही. प्रत्येकाला एकच मिळणार. काय करायचं? एक म्हणलं हातावरती हात ठेवायचा, 2 म्हणलं हात जोरात असा चोळायचा, 3 म्हणलं हात वरती करायचा असा, 4 म्हणलं उघडून बघायचं. प्रत्येकाच्या हातामध्ये 500 रुपयाची नवी कोरी नोट असणार. पण शेजाऱ्यानं केलं नाही तर तुम्हाला येणार नाही. चला रेडी? लहान मुलांनी पण एक, सगळ्यांनी ज्यांचे त्यांचे सर मोबाईल व्यवस्थित ठेवा नाही तर फुटल परत माझ्या नावावर यायचं. हा एक, हातावरती हात ठेवा. आता प्रोडक्शन तयार. हात मॅश करायचा जोरात 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 चोळा जोरात, नोट फाटेल जोरात जोरात जोरात. हा आता हात वरती, सगळ्यांचा हात वरती, सगळ्यांचा हात वरती. सर हात वरती करा, तुमच्यामुळे पैसे नाही यायचे, सगळे भांडतील तुम्हाला. हा हात वरती करा. वहिनी वहिनी तुम्ही पाळली का बाया 500 नोट तुमची? हा हात वरती, सगळ्यांच्या हात वरती. तुम्ही मला नमस्कार केला, मी तुम्हाला नमस्कार करतो, कार्यक्रमाची सुरुवात करतो. हे बघा तुम्हाला 500 रुपये देऊन सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती एवढं हास्य आलं नसतं, ते न 500 रुपये देता आलेले. हा बघा. हा वहिनी तुमचं नाव? निरुपमा. यांचं? हिंदी में बोली. हिंदी में. वहिनीसाठी टाळ्या वाजवा. आपका नाम? निरुपमा दुबे. और इनका? सुमित दुबे. और पूरा मिला के? निरुपमा सुमित दुबे. भाभी साठी टाळ्या वाजवा. भाभी वो उखाना पता है क्या आपको? ओके. तुमच्यापैकी मराठी कोण आहेत? तुम्ही मराठी आहेत? तुम्ही पण मराठी आहेत. हा ह्यांना उखाना काय ते सांगा. मेरा हिंदी का प्रॉब्लम है. देखो मैं सांगेगा तो इनको नहीं कळेगा, इसके लिए मैं आपको बोल रहा हूँ, इनको समझून सांगो. हाँ माहिती नाहीये. या बोंबला मराठीत म्हणल्या ह्यांना मराठीतून आपण सांगा, त्यांना उखाना काय ते समजून सांगा.
देखो भाभी, वो खाना है ना, अपने पति का नाम है ना ऐसा, वो सैंडविच पता है क्या आपको? वड़ा पाव, वो ऐसा बीच में वड़ा जैसा रखता है ना पाव के, वैसा पति का नाम घालने का आणि एक चांगला शेर म्हणणे का. हा का सांगा काय म्हणायचं? पोयम. पोयम पोयम. हाँ यू गॉट इट. हाँ मग बोला. मैं क्या बोल रहा है, देखो देखो भाभी, पति का नाम है ना शेरो शायरी में लेने का रहता है, उनका नाम बीच में घालने का. मैं जो सांगे वो कळे, मैं सांगे वो कळे क्या? वाजवा टाळ्या वाजवा. हाँ देखो नहीं आता है तो पहिल्याच घासाला खडा नको. मैं शिकत है, मैं मोरो मोरो मानता है, तुम मागा मागा मानो. तुम्हारे इनका नाम क्या है? सुमित. हमें मैं सिखाता है, सिखाऊं क्या? चलती है गाड़ी उड़ती है धूल, चलती है गाड़ी उड़ती है धूल, हमारे उनके हाथ में गुलाब का फूल. मेरे सुमित के हाथ में गुलाब का फूल. अगं बया बया, वहिनी एक पाऊल पुढे, मेरे सुमित के हाथ में गुलाब का फूल. हा वहिनी, तुमचं नाव? वैशाली पोपट बदे. हा आणि वो खाना? ओ काय बया बोंबला. वहिनी बघा, वहिनी लग्न कधी झालं? 20 वर्ष. बया 20 वर्ष झालं लग्नाला तरी करवली संगच घेऊन फिरते आता. या हा पुढे सरका. रस्सीला पाय टच करायचा, रस्सी में पैर लगाना है, रस्सी का पैर काढना नहीं है. ज्या मराठी त्या हिंदी वाल्यांना समजून सांगा. हा गणेशाच्या मूर्तीला दुरावा वाटे वाकून पोपटरावांचं नाव घेते, सर्वांचा मान राखून. बया टाळ्या वाजवा वहिनींसाठी. वहिनी भाऊ कुठे? भाऊ कुठे रे? सापडत नाहीये. सापडत नाहीये? कुठे आहेत? त्यांचं नाव किती फेमस आहे, आनंद शिंदे लय फेमस करून ठेवले. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. शेजारची ती काळी मैना लागली डोलायला, जवळ लागली डोलायला, तव नवीन पोपट हा. काय तुमचा जुनाच आहे की. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. पोपट भाऊ कुठे आहेत? भाऊंसाठी जोरात टाळ्या वाजवा. हे बघा, तुम्हाला खरं सांगतो, अंतःकरणापासून सांगतो, सगळी गाणी ही बायकांवर दिसली. शांता, शालू, मुन्नी, विचारू नका. बायका बी बघा सिरियल मधल्या, अंजलीबाई, शितली, त्या सगळ्या फेमस बायकाच होत्या. आमच्या पुरुषांवर 2च गाणी आहेत. एक शांता झाली, शालू झाली, आता कुणाचं नाव आता आला. प्रत्येक गावामध्ये 1 किंवा 2 बाबूराव, एक मियाला, एक मरायला टेकला, दुसरं काय आता कोणी पोराचं नाव बाबूराव ठेवत नाही. आणि तेवढे एक आमच्याकडे नाव आहे. हे 2च गाणी आपल्यावर आहेत, बाकी सगळी गाणी महिलांवरती आहेत. आणि अजून महिलांवरती गाणी येणार, महिला फेमस होत राहणार. एकदा जोरात टाळ्या सगळ्या महिलांसाठी झाल्या पाहिजे. वहिनी त्याला हात लावू नका, करंट वरती शॉक लागतो. हा प्रियंका ज्ञानेश्वर फडणवीस. हा आणि उखाणा? भल्या पहाटे उठून करते मी देवाची पूजा, भल्या पहाटे उठून करते मी देवाची पूजा, ज्ञानेश्वर रावांच्या जीवावर करते मी मजा. अगो भैया, टाळ्या वाजवा वहिनींसाठी. वहिनी तुम्ही काय करता? माझा बिझनेस आहे ऑटोमेशन. भैया बिझनेस आहे तरी मजा म्हणताय. हा मला वाटलं हाऊस वाईफ आहेत काय. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा वहिनी. हेली जतिन कुमार शर्मा. जी उखाणा? नहीं आता, थोड़ा इधर आओ, मैं सिखाता हूँ. आपको भी मराठी नहीं आता है? मैं मराठी में सिखाऊँ कि हिंदी में सिखाऊँ? हिंदी में. अच्छा हाँ, सिखाने की जरूरत नहीं पड़ती. मराठी नहीं आता? नहीं. ठीक है, हिंदी में. मेरे को हिंदी लय चांगला आता है. हिंदी का मेरे पास लोग क्लास घेते. हाँ, देखो, सूटकेस में सूटकेस. सूटकेस में सूटकेस. भाभी सूटकेस बड़ा है. हाँ तो थोड़ा जोर से बोलो. सूटकेस में सूटकेस. सूटकेस में सूटकेस. सूटकेस में आईना. सूटकेस में आईना. हमारे उनका कहना, हमारे जतिन का कहना, भैया सदा फैशन में रहना. भैया सदा फैशन में रहना. वाजवा टाळ्या भाभी. वहिनी तुमचं नाव? ज्योती प्रवीण देठे. उखाणा? लालन केले मातेने, पालन केले पित्याने, प्रवीण रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. तुम्ही टाळ्या वाजवा प्रेक्षक या नात्याने. वहिनी तुमचं नाव? रुपाली. पुढचं?
कम्प्युटरमध्ये असते हार्ड पुढचं भया कम्प्युटर मध्ये हार्ड डिस्क असते मॅडम. तुमच्या यांचं नाव कम्प्युटर आहे का? आडनाव उराणे. आणि सगळं मिळून रुपाली राहुल उराणे. टाळ्या वाजवा रुपाली वहिनीसाठी. हा कम्प्युटरमध्ये असते हार्ड डिस्क. राहुलशी लग्न करून घेतली मोठी रिस्क. अगो भैया वहिनी हार्ड डिस्क मध्ये व्हायरस गेलाय का काय? चांगला चाललाय ना संसार? लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज मध्ये लय मोठी रिस्क असते बे. वाजवा टाळ्या. लव्ह मॅरेज नाही वाजवा वहिनी. हा मयुरी गिरींद्र तेलांग. हा आणि उखाना तुम्ही घेतली का रिस्क? नाही. का? टाळ्या वाजवा. हा. चाफा बोले ना चाफा चाले ना. गिरींद्र रावांचं माझ्याशिवाय काय पान हाले ना. अगो भैया टाळ्या वाजवा वहिनीसाठी. वहिनी. कविता कमलेश शिंपी. हा आणि उखाणा रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. कमलेशरावांचं नाव घेते होम मिनिस्टरसाठी खास. त्या बाबतीत टाळ्या वाजवा वहिनींसाठी खास. वहिनी तुमचं नाव? सौ अनुश्री आदित्य देशपांडे. आणि उखाणा महादेवाच्या झालं की बाया महादेवाच्या पिंडीला. महादेवाची पिंड कुणी आणूच नका. माझा मान राखूच नका. कुठल्या देवाला फुलं वाहूच नका. लय सरकारी उखाणे ते. हा. ए वाजव नको रे. टिकटिक वाजवते डोक्यात. हा आजच घ्यायचं वहिनी. दुसरा उद्या कार्यक्रम आहे मला. हा एपिक सोसायटीचा गणपतीचा नादच खुळा. आदित्यरावांचं नाव घेऊन वाजवा माझ्यासाठी टाळ्या. कुणाचं काय ते वहिनीचा फाटक्यात. वाजवा टाळ्या वहिनी. वहिनी. श्यामली अरविंद येवले. हा आणि उखाणा जेजुरीचा खंडेराया तुळजापूरची भवानी आई. अरविंद रावांचं नाव घेते त्यांची अर्धांगिनी. वाजवा टाळ्या. काय प्रॉब्लेम नाही. होतं कधी कधी असं खाली वरील. काही प्रॉब्लेम नाही. हा वहिनी तुमचं नाव? वर्षा अपूर्व धामणे. हा आणि उखाणा लेख मी मोरांकरांची उभं वैभव पायाशी. सर्व काही सोडून आले धामणेंच्या घराशी. सर्व काही प्रेमासाठी शोध माझा सुखासाठी. अपूर्व रावांचं नाव घेते उभे सदैव माझ्या पाठी. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनीसाठी. कलर टीव्ही तुमचा आहे? कलर टीव्ही खाली बसू द्या. जा दीदी तू खाली बस. तू दररोज खेळते आज मम्मीला खेळू. या वहिनी तुमचं नाव? जयश्री उन्मेष चावडे. उखाणा पैठणीच्या खेळाचा झाला दाही दिशा गजर. उन्मेषरावांचं नाव घ्यायला मी राहते नेहमीच हजर. क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनीसाठी. खूप छान उखाणा. वहिनी प्रियंका मयंक मेहता. और उखाणा खेत में क्यारी प्रियंका मयंक की प्यारी. अरे बाबा वाजवा टाळ्या. वहिनी तुम्ही कुठून आहे? कहाँ से हो आप? इंदौर से MP. MP से. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. हा वहिनी. अमृता यशवंत शेलार. उखाणा वाघोली ते नगर पेरला लसूण. वाघोली ते नगर पेरला लसूण. लय महाग आहे आता. 400 रुपये किलो झालाय. एवढ्या लांब प्याला मिळायचे टनावरतीच निघते आता. काही खरं नाही. हा यशवंत गेले रुसून आले ऑडीत बसून. अहो भैया ऑडी घेतली का तुम्ही? नाही येणार. बरोबर. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी तुमचं नाव? ज्योती रमेश फुके. त्याला हात लावू नका. करंट वरती शॉक लागल. हा उखाणा घेऊ. हो घ्या आता. उखाणाच घ्यायचा आहे. काही नाही बाकी. राम राज्यात मारला रावण कृष्ण राज्यात खाल्ले दही. रमेश रावांची माझ्या मंगळसूत्रावर सही. क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनींसाठी सुद्धा. वहिनी मोनिका सतीश इंगळे. मोनिका ओ माय डार्लिंग. वहिनी भाऊ कुठे? हा थांब गणेश. भाऊ कधी कधी असं गाणं म्हणतात का तुमच्यासाठी? रोजच. अगं भैया टाळ्या वाजवा वहिनींसाठी. एवढ्या चांगल्या नावाची बायको भेटायला नशीब लागते. भाऊसाठी पण टाळ्या वाजवा. जरा भांडण झालं ना काय झालं ना काय बायका कशा असतात माहिती का? बायका जास्त म्हणजे बोलतच नाही. भांडण झालं गपचीप बसणार फुगून बसणार. यांच्याकडे गाणं म्हणायचं उगाच जरा बेलवाजाची दारदार मोनिका खुश बायको झालं संपला विषय. हा वहिनी उखाणा घ्या एक चांगला. आय लाईक बर्गर.
विथ एक्स्ट्रा चीज सतीश रावांचं नाव घेते. एक्सक्यूज मी प्लीज. ओ टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा वहिनी. प्रियंका स्वप्नील सोमवंशी. उखाणा. खंडेराया जेजुरीचा खंडेराया, तुळजापूरची आदिशक्ती, स्वप्नील रावांसोबत करेल मी शिवरायांची भक्ती. वाह क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनीसाठी. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. वहिनी. जयश्री अविनाश महाजन. उखाणा. प्रथम पूजा श्री गणरायाची, अर्धांगी श्री पार्वतीची, अविनाश रावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. क्या बात आहे. छान उखाणा वहिनीचा सुद्धा. वहिनी. सौ दीपिका विवेक लोखंडे. आणि उखाणा. काजूत काजू डबल काजू, विवेक रावांचे नाव घ्यायला मी काय लाजू. अगं भैया कशाला लागतंय, नका लाजू. भाऊ काय करतात आमचे? बँकेत आहेत. आलेत काही तर? नाही आहेत, ऐकत असतील वरती. वरती ऐकत असतील. काजूची घेतात का ते? घेतात का नाही? नाही नाही का सांगायचं नाही? नाही नाही काहीच नाही वेज. नाही नाही तुम्ही काजू आणला म्हणून म्हणलं, बाकी काही नाही. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा वहिनी. नम्रता संदीप पेटाळे. हा आणि उखाणा. इंग्रजीत भिंतीला म्हणतात वॉल. संदीपचं नाव घेते कुंकू माझा लाल. कुंकू यांचं लाल. बघा कुंकू बया. वहिनी तुमचं लव्ह मॅरेज आहे? अरे अरेंज आहे का? नाही ते लव्ह मॅरेज मध्ये कसं असतं, यू अँड मी, तू आणि मी, विषय संपला. तसं त्या संदीपचं नाव घेते, राव वगैरे असं काही लावलं नाही म्हणून, बाकी काय नाही. काय वाजवा वहिनींसाठी सुद्धा. अच्छा असं काय प्रॉब्लेम. हिंदी आहेत तुम्ही? अपचे म्हणे मारवाडी आहे नी. हा मला मारवाडी, गुजराती, राजस्थानी, मल्याळम, तेलुगू या भाषा थोड्या थोड्या येतात. इंग्रजी थोडी येते, हिंदी थोडी येते. हिंदी तर तुम्ही माझी ऐकली, आणि मराठी पण थोडी थोडी येते. जर त्या भाषेत कोणाला बोलायचं असेल तर मला त्या भाषेत पण येतं. वेणी जीवन कियो काही काही जीवन कियो म्हणजे म्हणे मारवाडी आवे की नाही आवे? एवढीच येते मला, संपला विषय. हा वेणी. अर्चना सुरेश शिंदे. अर्चना वहिनी आल्या. वहिनी बया तुम्ही तर सोसायटीत फेमस झाले असणार सैराट आल्यानंतर, आहे का नाही? हा वहिनी क्या त्या अशाच फेमस आहेत. बया बघा, राजस्थानच्या वहिनी म्हणतात त्या अशाच फेमस आहेत, म्हणजे राजस्थान पर्यंत गेल्यात. हा असू द्या, काय प्रॉब्लेम. हा वहिनी. जीवन हे रंगमंच, आयुष्य हे एकांकिका, सुरेशच्या जीवनाला साथ देणे हीच माझी भूमिका. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनीसाठी झाल्या. तळ्यात जर फरशी फुटली खालची, हे बघा मला काय माहित नाही कुणाचं वजन कमी आणि कुणाचं जास्त, मी कुणाला काय म्हणणार नाही. तर सोसायटीची कमिटी आहे ती भरून देतील, काळजी करू नका. पण बिंदास उड्या मारा, खड्डा पडला तरी टेन्शन नाही. चला रेडी. 1 2 3 मळ्यात. हा तळ्यात. दोन्ही पाय एकदाच. हा वहिनी. हा तळ्यात. दमानं वहिनी, दमानं भाभी. हाँ आपको हिंदी का प्रॉब्लम ये है ना, मराठी का प्रॉब्लम है ना, हिंदी में सांगने का आपको. जब मैं तळे में बोलूंगा ना तो पुढे उडी मारने का, और मळे में बोलूंगा तो पीछे, और आगे. तळे में आगे. हाँ चला कळालं. अजून कुणाला काय कळालं नाही असं? सगळ्यांना कळाले. हा चला मळ्यात. दोन्ही पाय भाभी, दोनों पैर डालना है. देखो आप है ना ज्यादा टेंशन मत लो, जगह पे उड़ी मारो, हवा से आगे आते आप. हाँ ज्यादा मेहनत करने की जरूरत नहीं है. चलो रेडी. 1 2 3 तळ्यात. मळ्यात. तळ्यात. मळ्यात. तळ्यात. मळ्यात. तळ्यात. मळ्यात. तळ्यात. तळ्यात. अंगा असं. थांबा 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 एकदा. थांबा वहिनी, थांबा थांबा वहिनी, थांबा थांबा. हा मळ्यात. हा चला तळ्यात. या वहिनी पुढे या. मंडळाचं आपलं तेवढं बजेट नाही तर जेसीपी पण मागवलं असतं. थांबा ना तिथं, काय प्रॉब्लेम नाही. आउट झालं तुम्ही, थांबा. नाही नाही पुढे म्हणजे रस्सीच्या पुढे या फक्त. हा चला रेडी. 1 2 3 मळ्यात. सोबत उड्या मारा सगळेजण. या मळ्यात. या इथे या पुढे. हा बस. दोन्ही पाय पुढे घ्या तुमचे. हा म्हणजे आता मी
मळ्यात बोललो आणि या तळ्यात आल्या म्हणजे या आऊट झाल्या बरोबर. पण समजायला वेळ लागतो म्हणून या बिचाऱ्या एकट्याच आऊट झाल्यात. पहिला डाव भूताचा म्हणून माप. पण वहिनी याच्यानंतर पुन्हा आता भूताचा झाला, एक देवाचा द्या, खंडोबाचा एक द्या, मर्याईचा एक द्या, आसराचा एक द्या, असं नसतं. एकच डाव भूताचा असतो तो संपला जावा वहिनी जागेवर. आता ज्या वहिनी आऊट असतील त्या वहिनी एक 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 खाली जातील. चला रेडी 1 2 3 थांबा थांबा पूर्ण आले की आऊट. चष्मा पडेल वहिनी महागा मोलाचा तुमचा बया. काय नाही तुमचा एक पाय गेलता पण तुमचं नाव अर्च नाही म्हणून तुम्हाला एक चान्स परत. हा चला रेडी 1 2 3 तळ्यात मळ्यात. दोन्ही पाय एकदाच वहिनी दोन पाय. हा मळ्यात नाही ना आराम से भाभी. हा मळ्यात. हा चला तळ्यात मळ्यात. दोन्ही पाय एकदाच देशपांडे वहिनी. हा मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. वहिनी तुम्ही नाही त्या गेले टाटा आप जैके नीचे बैठो बैठो इधर से आराम आराम से चलो चलो आपकी कुर्सी तक छोड़ता हूँ आ जाओ. टाळ्या वाजवा सगळे सगळे इधर बैठो ना इधर बैठो खुर्ची रिकाम आहे बैठो. हा काय पहिल्या वहिनी आऊट झाल्या सन्मानाने नेऊन सोडल्या पाहिजे बाकी काय नाही. चला रेडी रेडी 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात तळ्यात. अगं असं जाऊ टाटा नाही 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 आता पुढच्या वेळेस आता तुम्ही आऊट झाल्या. आता इकडे कोण आऊट झालं का त्या आऊट झाल्या नाही ना थांबा मग. हा चला रेडी ए अर्चना वहिनीकडे लक्ष द्या माझं तोंड नाही तिकडं. हा चला रेडी इकडे येतो आकाश जरा ये ना इकडे इकडे लक्ष ठेवतोय ना. हा सर वो कमांडो है जो पत्ता हिलने से पहिले पेड़ काट डालता है. तुमचा जरा जरी पाय गेला तर ते आउटच करणार तुम्हाला. त्यामुळे तुम्ही तिकडच्या जरा जपून खेळा बरं का. हा चला रेडी 1 2 3 मळ्यात तळ्यात तळ्यात. काय झालं घरी जाऊन बसून टाळ्या वाजवा वहिनींचा. चला रेडी 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. वहिनी तुम्ही माझ्या बापाला उठवायचं नाही ना. तुम्ही दोघी यांचं कसं चाललंय माहिती का. हे बघा असं असतंय मी तळ्यात म्हणलं की पाठीमागचा पाय उचलत्यात, मी मळ्यात म्हणलं हे पुढचा पाय उचलत्यात. रातभर बोंबल तुझ्या बापाला उठवत. वहिनी तसं नाही बाया दोन्ही पाय एकदाच टाका. हा यांचं कसं चाललंय माहिती का ते एक पाय लागला आकाशी बांगला तसं नाही दोन्ही पाय एकदाच दोन्ही पाय एकदाच. हा चला तळ्यात दोन्ही पाय वहिनी टुळू नाही. हा मळ्यात वहिनी टुकडुक नाही असं. हा चला 1 2 3 तळ्यात. हा आता थोडं थोडं जमायलंय तसं प्रॅक्टिस करा. हा मळ्यात 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 तळ्यात मळ्यात तळ्यात 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 मळ्यात 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 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात 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 मळ्यात 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 तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 डुंबुच मळ्यात तळ्यात
वहिनी साडीवाल्या वहिनी तुम्ही पायऱ्याच आउट झालत्या बाया, तुमचं लय म्हणत त्यांचं चुकलं तुमचं सुरू झालंय. दोन्ही पाय एकदाच. चला 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. इकडे इकडे सारखा थोडी मला पण जागा द्या, मला पण खेळू द्या. तुमचं नाव काय? वर्षा. वर्षा. तुमचं? अनुश्री देशपांडे. देशपांडे वहिनी. टाळ्या वाजवा यांच्यासाठी आता. हा चला रेडी. तुम्ही काय करता? हाऊसवाईफ. तुम्ही? बरं बरं ठीक आहे. चला लक्ष देऊन खेळा. 1 2 3 तळ्यात. 1 2. तुम्ही नाही गेल्या जावा. हाऊसवाईफ आहेत तुम्ही. हो घ्या बया, तुमचं लय चाललं होतं टुगडू टुगडू. या तुम्ही. वहिनी कम हेर अलीकडं. तुम्ही काय करता? सॉफ्टवेअर इंजिनियर. अगो बया बया, हे लय मोठे आहेत बाबा. तुम्ही हाऊसवाईफ आहेत ना? कुठे जॉब करता? परसिस्टंटला. काही दिवसापूर्वी मी बी होतो तिकडं. असं द्या, काय प्रॉब्लेम नाही. चला रेडी. 1 2 3 तळ्यात. जावा परसिस्टंटला. या मी म्हणलं की मी होतो तिकडं. तुम्ही असं या वहिनी, इकडे या इकडे या. वहिनी सोडा बाया, साडी सोडा आता. हां नवी मिळणार आहे. सारखा पलीकड थोडा पलीकड सारखा. तुम्ही मराठी आहेत का हिंदी आहेत ना? आप क्या करते हो? हाउसवाइफ. आप क्या करते हो? वेलनेस कोच. कोच. हां डेंजरस मग वहिनी. त्या माझ्या कोच होतील का? आणि आमचे भाऊ काय करतात? ते MSD मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. चला रेडी. 1 2 3 तळ्यात. हां 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. अंगा असं जावा. या त्या कोच आहेत ना. चला वहिनी. 1 2 3 मळ्यात. आता बया मी एकटीच आउट झाली का? अर्चना वहिनी आउट झाल्या. टाटा टाटा बाय बाय. वर्षा अर्चना वहिनी आल्या बाबा. चला रेडी. 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. हा 1 2 3 तळ्यात. गेले का? नाही ना तिकडं नाही. हा चला 1 2 3 मळ्यात मळ्यात. वहिनी कामा. वहिनी तुम्ही काय करता? आप क्या करते हो? बिझनेस वुमन. अच्छा बिझनेस वुमन. वो स्पोर्ट में नहीं हो ना? तुमच्यामध्ये कोणी स्पोर्टमध्ये आहे का? नाही ना. त्यांनी आता सुरू केलं नाही का? असं वाटायचं त्यांना ही इथाची रेस मारलेली आहे, तिकडे वेगळी टीम बसली आहे. कबड्डी 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 कबड्डी. 2-4 गडी आउट करून वापस जायच्या. चला रेडी. थोडंसं काही इकडे. हां तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात 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 मळ्यात मळ्यात. आता काय करूया आपण? थोडासा नियम चेंज. पुढचं तळ पाठीमागे आणि पाठीमागचं तळ पुढे आणि दोन्ही हात कमरेवर ठेवा. कमरेवर हात ठेवा. काय पदर बांधायचा आहे, ओढणी बांधायची बांधून घ्या कमरेवरती. गणेश थांब. सांगतो. दोन्ही हात कमरेवर ठेवा. बया वहिनी तुम्ही लई टेन्शन. दाना उड्या मारताय तुम्ही. सारखा इकडे. हां दोन्ही हात कमरेवर ठेवा. वहिनी काय साडी बांधायची बांधून घ्या, ओढणी बांधायची बांधून घ्या. परत हात निघाला की तुम्ही आउट. थोडं सारखा पलीकडे. थोडं पलीकडे सारखा. थोडं पलीकडे सारखा. गणपती बाप्पा. सगळ्यांना बोला गणपती बाप्पा. हा कमरेवर हात ठेवायचा. जर हात निघाला हसायला कशालाही निघाला तरी तुम्ही आउट होणार. म्हणजे जे तुमचं असं होतंय ना त्याच्यात सुद्धा तुम्ही आउट होणार. हा चला रेडी. व्यवस्थित खेळा. हात सांगायला सुद्धा काढायचा नाही. हा हात काढू नका. मी सांगतो हात काढला तर आउट होणार. एकदा गेम चालू झाली तुम्ही कशासाठी हात काढला की तुम्ही आउट. पाठीमागे मळ होतं ते पुढे. पाठीमागे मळ होतं का नाही ते पुढे
आता जर तुमचा हात निघाला तर तुम्ही आउट होणार. हात काढायचा नाही. पाठीमागचं मळ कुठे गेलं? पुढे आलं. कुठे गेलं? आता कुठे तुम्ही? तळ्यात. साडीवर धरा भिजेल. हा जावा चला. हात निघाला. हात निघाला. हा बसून घ्या. बया बिचारी आउट होत नव्हत्या. कोच आहेत त्या. बघा झाल्या का नाही. हा चला रेडी. वहिनी वहिनी पुढच्या गेम मध्ये बोलवतो, काळजी करू नका. चला 1 2 3. तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. वहिनी टाटा तुम्हाला पण टाटा. तुम्ही उडी मारली नाही, तुम्ही केस विचारले. हसा की कुणीतरी हसा. हसा बरं, हसा बरं वहिनी. कोण कोण हसतं? आता हात करा, असा हात करा. हा चला 1 2 3. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. तुम्ही दोघी हाताला हात धरून जावा. हा तुम्ही हो 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 जावा खाली. या सरका इकडे. या थोडे इकडे. हात काढू नका पण. या वहिनी फार खडी टोचतायत तिकडे. या इकडे सरका. अजून इकडे सरका. वहिनी तिकडच्या वहिनी इकडे आल्यानंतर असं आता मखमली गादीवर आल्यासारखं वाटत असेल. हा थांबा. पुढे थांबा. पुढे थांबा वहिनी. हा चला रेडी. हात काढला. चला. हाँ हाँ ये ऐसा ही है. ये गेम ही ऐसा है. आप इधर से खाली जाके बसो. हा चला रेडी. तुमची मैत्रीण आहे नाही का? बाय बाय करा त्यांना. बाय बाय करा. हा जावा. हा तुम्ही जावा जावा दोघी पण. बया कशाला बाय बाय केलं त्यांना? तुम्हाला कुठं म्हणलं होतं? शूटिंग चालू आहे बहिणी, काळजी करू नका. बघायचं असेल तर परत दाखवतो. 1 2 टाटा. तुम्हाला मी बाय बाय करतो. कशाला बाया बिचारी. ती म्हणती ह्यांना नको करू. बाय बाय. तुम्ही एवढ्याच आहेत. व्यवस्थित खेळा. मी तुम्हाला सेम फायनल पर्यंत नेतो. चला रेडी. 1 2 3. मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात मळ्यात. डुंपचिकून डुंपचिकून. डान्स कोणाला येतो? डान्स येतो कोणी तुम्हाला? तुम्हाला येतो का डान्स? नाही. तुम्हाला काहीच येत नाही. काहीच येत नाही? लग्न झालं तुमचं? स्वयंपाक बनवता? स्वयंपाक येतो? मिस्टर बनवतात. काय सांगता? बया बया कपाळा आता. खरंच मिस्टर बनवतात? म्हणजे तुमच्या मिस्टरांवर प्रेम भरपूर आहे. वहिनी तुम्हाला डान्स येतो का? नाही. नाही. बरं ठीक आहे. ह्यांना डान्स येत नाही पण यांना नाचणार आता बघा. बहिणी तुमच्या मिस्टरांवर किती प्रेम आहे? असं एवढं एवढं किती सांगतात? हाताने सांगा बरं किती. बोल किती. ह्यांचं कितीही प्रेम असू द्या पण माझ्या बायकोचं जेवढं माझ्यावरती प्रेम आहे ना, मी म्हणतो जगातली कुठलीच बायको तेवढं प्रेम तिच्या नवऱ्यावरती करत नसेल. कारण सर माझे कार्यक्रम असे पूर्ण महाराष्ट्रभर असतात. मी 200 300 किलोमीटर 500 किलोमीटर. आता यवतमाळला एक कार्यक्रम आहे माझा. मला यवतमाळला पण जायचं. 500 किलोमीटरचं अंतर आहे. पण जोपर्यंत आता तुमच्या इथं मी आलोय कार्यक्रम करायला, तुमचा कार्यक्रम 12 12:30 1 वाजतील संपायला. मला घरी जायला 2 वाजतील, पहाटेचे 3 वाजतील. पण जोपर्यंत मी घरी जात नाही तोपर्यंत माझी बायको जेवत नाही. त्याचं कारण असं आहे, माझ्या बायकोला येत नाही स्वयंपाक. घरी गेलो की मी स्वयंपाक बनवतो, मग आम्ही दोघं बसून जेवतो आणि त्याच्यानंतर मी भांडी घासून परत झोपतो. त्याच्यामुळे माझी बायको जगात म्हणलं जगात की एवढं माझ्यावरती प्रेम करते की दुसरी बायको कुठली करत नसेल. कारण जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या बायकोनं तुमच्यावर प्रेम करावं तर उद्यापासून तुम्ही सुद्धा कामाला लागा. हा चला रेडी. 1 2 3. तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात मळ्यात
तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात वहिनी तुमचा कल गेला तुम्हाला कल आवडलाच नाही. जरा टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हात खाली घ्या. सोडा हात सोडा 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 मी सांगतो सोडा. या आपल्याला मिळाल्या आहेत पहिल्या गेम मधून 3 सेमी फायनलिस्ट. जोरात टाळ्या तिघींसाठी झाल्या पाहिजेत. थँक्यू. हा थांबा 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 जागा थोडं ऍडजस्ट करून थांबा. काय प्रॉब्लेम म्हणजे माझी ओळख या वाघोलीची आणि माझी ओळख 2008ला झालेली आहे. सरांसोबत मी एक चित्रपट केला होता. पहिला सरांचे तुम्ही किशोरी माणिक सर 1 मिनिट जरा पुढे या जरा 1 मिनिट या 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 सर या या. खरं तर यांचं काम आहे ना आसमाना इतकं आहे पण हे दाखवत नाही, जमिनीवरती राहतात. माझे गुरु आहेत सर, ज्यांनी मला घडवलं आणि मी ज्यांच्यामुळे आज इथे आहे ते हे किशोरी मांडिक आहेत. 2007 मध्ये मी एका बेकरीमध्ये जॉब करायचो ॲज अ कॉन्टिनेंटल कुक म्हणून मी काम केलेले बरेच दिवस. पण सरांच्या लक्षात आलं की हा कलाकार बनू शकतो आणि पहिल्या चित्रपटामध्ये सरांनी मला काम दिलं. त्या चित्रपटाचं नाव ढोलकीच्या तालावर 2008 मध्ये. मी यांचं जीवन आरंभन त्याच्यानंतर ना ढोलकीच्या तालावर असे 2 पिक्चर. 2011ला तो पिक्चर संपला आमचा. 2008, 9, 10ला शूट केलं आम्ही त्याचं. 2 वर्ष लागले त्या पिक्चरला. आणि म्हणजे सरांचं कौतुक म्हणून नाही, ह्यांना आवडत नाही बरं का असं सांगितलेलं. ह्यांनी मला आधीच सांगितलं होतं माझं काही सांगू नको, पण ज्यांनी घडवलंय ते आपण सांगितलं पाहिजे. मी काहीही नव्हतो, PMTने फिरायचो. आज माझं पुण्यामध्ये फ्लॅट आहे, 4 व्हीलर गाडी आहे, 2 व्हीलर गाड्या आहेत माझ्याकडे, वेल सेटल आहे, लग्न झालं, 2 मुलं आहेत. पण माझ्या ओठावरती मिशी नव्हती. त्यावेळेसपासून सरांनी मला शिकवलं, वाढवलं आणि सांगितलं. आणि मला जसा गुरु हे मिळाले तसे चित्रपट क्षेत्रामध्ये अनेक जण भेटत गेले मला. पण मी यांचं नाव सांगितलं की ते सांगायचे अरे ते सरांना कुठलंही व्यसन नाही. एकदा जोरात टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. माझ्या कार्यक्रमामध्ये जे काम करतात सगळी मुलं माझ्या सहित, आम्हाला सुद्धा कुणालाही व्यसन नाही. आम्ही कुणी व्यसन करणारी मुलं सोबत ठेवत नव्हत, कारण यांनी जे लावलं तेच पुढे घेऊन जातोय आम्ही. तर यांचा पहिला चित्रपट लव फॅक्टर, त्याच्यानंतर पहिला चित्रपट जीवन आरंभ, नंतर ढोलकीच्या तालावर आणि तिसरा लव फॅक्टर. 3 पिक्चरमध्ये सरांनी मला घेतलं, मला काम दिलं. भले कॅमेऱ्यापुढं काम नाही दिलं, पण कॅमेऱ्याच्या पाठीमागं पिक्चर कसा असतो, क्षेत्र कसं असतं सरांनी दाखवून दिलं. एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. आणि मी सरांना नवी उपमा देतो की म्हणजे हे व्यक्तिमत्व एक परीस आहे. परीस आपण ज्याला म्हणतो ना, की ज्या लोखंडाला जरी लावलं तर त्याचं सोनं होतं, तसे सर आहेत ज्यांचा आशीर्वाद ज्या ज्या कलाकारांना मिळाला. आज तुम्ही दीपाली सय्यद बघत असताल, मिलिंद गुणाची बघत असताल, प्रकाशदादा धोत्रे असतील, मोठे मोठे कलाकार आहेत की ज्यांना सरांनी काम दिलं आणि ते तिथून पुढं नावाला आले, उदयास आले किंवा ते पुढे गेले. पण सरांच्या काही कामांमुळे सर नंतर चित्रपट सृष्टीपासून थोडे लांब गेले. पण तरी सुद्धा अजूनही सर आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आम्ही फोन करतो, बोलतो आणि भेटतो. आता मी सरांचा मुलगा बघितला, खूप लहान होता तो, म्हणजे असा होता ज्यावेळेस आम्ही चित्रपट करत होतो. तर तो सुद्धा आता चॉकलेट बॉय झालाय. तर डिरेक्टरच्या घरात मुलगाला जन्माला आला ना त्याला हिरो म्हणतात, आणि मुलगी जन्माला आली ना हिरोईन म्हणतात. आम्ही त्याच वेळेस दीदीला हिरोईन आणि त्याला हिरो म्हणायचो. मी आज आलो त्याला बघितलं, म्हणलं हा भविष्यातला स्टार आहे सर. सरांच्या घरात मुलगा आला म्हणजे स्टार आहे. आणि मला म्हणजे कौतुक याचं आहे की सोसायटीत आल्यानंतर मला सरांनी सोसायटीतल्या गोष्टी सांगितल्या की सोसायटी आमची अशी आहे, आमचे अध्यक्ष तसे आहेत, आमचे कार्याध्यक्ष असं काम करतात, आमचे हे तसं काम करतात, एवढं आम्ही मिळून मिसळून राहतो. म्हणजे एका घरात सख्या भावासारखं, सख्या बहिणीसारखं अशी सोसायटी. कारण मला कळालं तुमच्या इथे 200-250 फ्लॅट आहेत, तेवढे 250 फ्लॅट गुन्ह्या गोविंदानं नांदतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. एकदा जोरात टाळ्या आपल्या इपिक सोसायटीसाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. आणि सर मी गणपती बाप्पांच्या चरणी हीच प्रार्थना करेल की इथून पुढेही तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये असाच मनमिळावपणा, प्रेमळपणा कायम राहो. आणि हा गणपती उत्सव तुम्ही करताय साजरा, हा इथून पुढं 100 वर्ष तुमच्याच हाताने हो. आणि अध्यक्ष तुम्हीच राहो 100 वर्ष. आणि प्रत्येक वेळेस कार्यक्रम करायला मीच यावं 100 वर्ष. याच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद सर. तुम्ही मला आणि माझा जर कार्यक्रम आवडला ना तर सगळं श्रेय सरांचे, कारण माझं बजेट तुमच्या सोसायटीच्या आवाक्यात नव्हतं. पण सरांना म्हणलं सर तुम्ही मला सांगा
मी येतो, मी करतो कार्यक्रम, मी कार्यक्रम तुमच्यासाठी करतो. मला दुसरीकडून फोन सुद्धा आले होते या दिवशीच्या कार्यक्रमासाठी, पण मी नाही घेतली तारीख. सरांना म्हणलं सर तुम्ही जोपर्यंत मला कन्फर्म सांगत नाहीत यस किंवा नो तोपर्यंत मी दुसऱ्याची घेत नाही. मग सरांनी मला सांगितलं की रमेश करायचं आहे आपल्याला, ये तू. मग मी त्याच्यानंतर दुसऱ्यांना नाही म्हणून सांगितलं. पण यावर्षी मी नाही म्हणलं तरी 53, 50 आणि 3 लोकांना कार्यक्रम दिला नाही, कारण तारखाच नव्हते. त्याच्यामुळे आमची डिमांड खूप चांगली आहे. पैसे सुद्धा आम्हाला चांगले मिळतात, पण सगळ्याच ठिकाणी पैसे बघायचे नसतात. कारण सरांनी जर मला घडवलं नसतं तर आज मी तुम्हाला इथं उभा आणि या माईकवर बोलताना दिसलोच नसतो. जे काही आहे मी तर हे किशोरी मांडे यांनी मला घडवलेलं आहे. एकदा जोरात टाळ्या माझे गुरु म्हणून त्यांच्यासाठी वाजवा. धन्यवाद सर. तुम्हाला मी बोलवून घेतलंच तर मला तुमच्याकडनं एक काम करून घ्यायचं आहे की आता सरांनी मला वाटतं सर चित्रपट करून आपल्याला बरेच दिवस झालेत, पण आमच्या सीटवरती एकच आवाज घुमायचा, सायलेन्स. आर्टिस्ट रेडी. मग त्याच्यानंतर सर पुढचं बोलायचे, कॅमेरा रेडी, आणि नंतर ऍक्शन. ते कसं असतं सरांनी एकदा बोलून दाखवावा अशी माझी इच्छा. ऐकायचं का तुम्हाला? तुम्ही यांच्यातला कधी डायरेक्टर बघितला नसेल ना? नाही बघितला ना? लहान मुलांना सुद्धा सर काम देतात बरं का, लक्षात ठेवा. लहान मुलं सुद्धा सरांच्या काय पिक्चरमध्ये काम करतात. सर ते एकदा डायलॉग झाला पाहिजे आता. स्टार्ट. आर्टिस्ट रेडी, कॅमेरा रोलिंग, ऍक्शन. हे खूप हसत म्हणल्या. सरांचा सेटवरचं रूप जर तुम्ही बघितलं असतं तर म्हणले असते हे तिकडेच चांगले आहेत, आपल्या सोसायटीत नको. एकदा जोरात टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. धन्यवाद सर. हां, आता तुमच्यापैकी कोणाला चित्रपटात काम करायचंय का? वहिनींपैकी इच्छा असते ना की फिल्ममध्ये काम करायचं असं? नाही, तुमची नाही. तुमचं टेन्शन आहे का? काय करता तुम्ही? गृहिणी. लोन घेतलंय? फ्लॅट लोनवरती आहे? पूर्ण पेड केलेलं आहे? बँकेचा हप्ता आहे कुठला? मग कसलं टेन्शन आहे बया? ज्यांना हप्ता भरायचा ते टेन्शन घेणार, ज्यांना आता हप्ताच नाही. हां चला, हे बघा टेन्शन घ्यायचं नाही. 3 Idiot पिक्चर बघितलाय? आलीज वेल म्हणा, आलीज वेल. हां, बिंदास, टेन्शन घेऊ नका. हे बघा, टेन्शन घेतलं ना की तुम्ही आउट होणार. टेन्शन घ्यायचं नाही, बिंदास खेळायचं. आता हे तुमच्याबरोबर मी एवढं बोललो ना, हे फक्त तुमच्या मनातली भीती जावी म्हणून बोललो, तुम्हाला बोलकं करण्यासाठी बोललो. कसं वाटतंय आता? थोडं हलकं वाटतंय ना? हां बस, काही नाही. जरा टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हे साला कोण बनेगा करोडपती. नको आपा, इफेक्ट नका तुम्ही. हां, हे साला कौन बनेगा करोड़पति. एक. हां, हे साला कौन बनेगा करोड़पति. 2. हे साला कौन बनेगा करोड़पति. इथं थांबा जागेवरती, तुमच्या जागेवर. हां, त्यांना पाठवायचं, यांना थांबवायचं इथं. हां, यावेळी बोलायचं आता काही नाही. हां, हे साला कौन बनेगा करोड़पति है. एक. हां, हे साला कौन बनेगा करोड़पति है. 2. क्या बात आहे, असा आवाज वाढला पाहिजे. हां, हे साला कौन बनेगा करोड़पति है. 2. हां, अजून एक वेळा सेम बोला, तुम्हाला सेमी फायनल. हे साला कौन बनेगा करोड़पति है. 3. यांना सेमी फायनलला घ्या रे, त्यांना सेमी फायनलला घ्या. हां, या वहिनी इथे. है साला कौन बनेगा करोड़पति है. वहिनी हसला की आउट होणार आहे. हसू नका, कंट्रोल. वेलकम पिक्चर बघितला? वेलकम, कंट्रोल. उदय, कंट्रोल. हां, ए साला कौन बनेगा करोड़पति है. ए साला कौन बनेगा करोड़पति है. थांबा इकडे, चला. नाही त्या नाही आहेत, त्या सेमी फायनलला. हां, त्यांना थांबवायचे. हां, तुम्ही जा खाली, तुम्ही खाली जा. हां, तू इकडे यायचं, इकडे तू तिथे थांब. त्यांना ज्या आउट होतील ना त्यांना एक फुगा द्यायचा पाठीमागे. जगन इथं ज्या जातील ना सेमी फायनल त्यांना स्टॅम्प दे किंवा थांब तिथे मी पाठवतो. हां वहिनी, याला हात नाही, इकडे सरळ तोंड करा, तिकडे शूटिंग करतात, तुम्ही दिसले पाहिजे. या यांच्या पाठीमागे. चला पुढच्या वहिनी, चला या पाठीमागे, या लाईननं चला. हां, याला हात नका लावू. हे साला कोण बनेगा करोडपती. ताकद लावून बोलायचं, पण जोरात जेवढी ताकद लावता येते तेवढी. हां, मला एकदा पुढे सांगा. हे साला कोण बनेगा करोडपती. ए साला कौन बनेगा करोड़पति है. एक. हां, ए साला कौन बनेगा करोड़पति है.
ए साला कौन बनेगा करोड़पति है? इकडनं तिकडे जावा. हा या वहिनी. ए साला कौन बनेगा करोड़पति? ओय ओहो क्या बात आहे. असा आवाज पाहिजे. हा ये. ए साला कौन बनेगा करोड़पति? ओय 2. ए साला कौन बनेगा करोड़पति? ओय त्यांना सेमीफायनल लागला. जावा वहिनी या. हा सरळ पुढे बघा पुढे. हा सोडा ते. हा ए साला कौन बनेगा करोड़पति है? ए साला कौन बनेगा करोड़पति है? ए साला कौन बनेगा करोड़पति है? सांगतो हा इकडनं जावा. हा या वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति? होय होय एक. हे साला कौन बनेगा करोड़पति? होय हे साला कौन बनेगा करोड़पति? होय सांगतो इकडनं जावा. इकडं या वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति? होय हे साला कौन बनेगा करोड़पति? होय हे साला कौन बनेगा करोड़पति? होय 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 इकडनं होय. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है? क्या बात आहे. एक. हा ए साला कौन बनेगा करोड़पति है? 2. ए साला कौन बनेगा करोड़पति है? त्यांना घ्या अल्ला सेमीफायनलला. हा वहिनी. मी थांबा. कंट्रोल माईक मी पकडतो. पुढे या. हा ह्याला नको हात लावू. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है? 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 काय चांगलं म्हणते म्हणलं बोला. घ्या यांना पण सेमीफायनलला घ्या. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति है? इकडनं सांगतो. हा या वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? इकडनं है वहिनी. हा हे साला कौन बनेगा करोड़पति? है भैया वहिनी बारीक आहेत पण आवाज मोठा. टाळ्या वाजवा. हा हे साला कौन बनेगा करोड़पति? है वेग नाही. हे साला कौन बनेगा करोड़पति? है इकडनं व्हँग. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? वाईन वाईन म्हणतात. नाशिकच्या आहेत का वहिनी तुम्ही? नाही का? हा या इकडे. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है? चला इकडनं या वहिनी. या त्यांच्या पाठीमागे या. या काय नाही होत वहिनी. या घाबरू नका बाया. हा या पुढे सरका. रस्सी बशी या. हा ये साला कौन बनेगा करोड़पति है? ये साला कौन बनेगा करोड़पति है? ये साला कौन बनेगा करोड़पति है? तुम्ही डोळे झाकले इकडे जावा. या वहिनी. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है? ए साला कौन बनेगा करोड़पति है? ए साला कौन बनेगा करोड़पति है? इकडनं है. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है? क्या बात है. एक. हे साला कौन बनेगा करोड़पति है? ए साला कौन बनेगा करोड़पति है? घ्या यांना सेमीफायनल. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? थांबा इकडे. हा या वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? यांना घ्या जावा सेमीफायनलला तुम्ही. हा या वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? वहिनी तुम्ही टीचर आहेत का? काउंसलर है. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. इकडे थांबा. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे काय प्रॉब्लेम नाही. बोला बोला. हे साला कौन बनेगा करोड़पति है? तिकडनं तिकडे जावा. या वहिनी. रेडी. हा हाय साला कौन बनेगा करोड़पति? हाय अगं भया
वहिनीने अमिताभ बच्चन सोडला, अभिषेक बच्चन अंगातच आणला. हा एक. है साला कौन बनेगा करोड़पति है साला कौन बनेगा करोड़पति है. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. वहिनी काय करता तुम्ही? हाऊसवाईफ. आणि आमचे भाऊ काय करतात? ते ऑफिसला असतात. कुठले काय काय कशाच ऑफिसला? जनरल मॅनेजर आहेत ते. तुम्ही ऍक्टिंग करता का? नाही बया, तुम्ही तर अमिताभ बच्चन अंगात आणला होता आता. म्हणलं काय टेन्शन नाही, आमच्या भाऊंना घरीच ऍक्टिंग आहे. नाटक बघाय बाहेर जायची गरजच नाही. आज ह्याचा रोल उद्या त्याचा रोल. पण छान केलं. वहिनींनी बोलायला आवडलं असेल तर वहिनीसाठी टाळ्या वाजवा. जाऊ वहिनी सेमीफायनलला तुम्ही. हा. है साला कौन बनेगा करोड़पति है. हो टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. सेम बोलला तर तुम्हाला सेमीफायनलला घेतो. हा. है साला कौन बनेगा करोड़पति है साला कौन बनेगा करोड़पति है. ठीक आहे, थोडं असं तसं झालं पण घ्या यांना पण. हा या वहिनी, याला हात लावू नका, करंट वरती आहे, शॉक लागतो. हा. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हो बया, काय खरं नाही बा, तुम्ही तर ओरिजिनल अमिताभ बच्चन आणला. एक. हे साला कौन बनेगा करोड़पति है. दोन. हे साला कौन बनेगा करोड़पति है. आप क्या करते हो? मैं सर्विस वूमन हूँ. टाळ्या वाजवा यांच्यासाठी. सेमीफायनल में जाओ. हाँ. है साला कौन बनेगा करोड़पति है. बया, ह्या तर घरूनच ठरवून आल्या वाटतंय. एक. है साला कौन बनेगा करोड़पति है. दोन. है साला कौन बनेगा करोड़पति है. यांना घेणं तुला फाडून टाकतील त्या. पहिलीचा. हा. है साला कौन बनेगा करोड़पति है साला कौन बनेगा करोड़पति है साला कौन बनेगा करोड़पति है. इकडे थांबा. हा या वहिनी. है साला कौन बनेगा करोड़पति है. हँग बाई. हा. हे साला कौन बनेगा करोड़पति वाय. है साला कौन बनेगा करोड़पति है. है साला कौन बनेगा करोड़पति है. इकडनं वाय. हा अर्चना वहिनी या. हे साला कौन बनेगा करोड़पति है. अगो बया बया. एक. हा इथं थांबा वहिनी. हा एक. सेम बोला, घेतो तुम्हाला. हा. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. घ्या यांना. हा वहिनी या. है साला कौन बनेगा करोड़पति है. है साला कौन बनेगा करोड़पति है. है साला कौन बनेगा करोड़पति है. इकडे या वहिनी. हा. है साला कौन बनेगा करोड़पति है. है साला कौन बनेगा करोड़पति है. है साला कौन बनेगा करोड़पति है. वय या वहिनी या इकडं. पुढे या जरा. असं एकट्या आत राहिल्या वहिनी. आता टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा. हे साला कौन बनेगा करोड़पति है. ए साला कौन बनेगा करोड़. मरेगा कोण मरेगा करोड़. हा बनेगा. हा बनेगा बोला. हा. ए साला कौन बनेगा करोड़पति होय. ए साला कौन बनेगा करोड़पति होय. हे साला कौन बनेगा करोड़पति होय. हे साला म्हणे. हे जाऊ फुगा घ्या एक. तुम्हाला बया तुमच्या त्या फुग्याकडेच नजर तुमची. हा. हा फुगे वर कशी करायची. वर दाखवा कशी केली ती. एकदम वर. या इकडे पुढे या. चला रेडी. पकडा वरती. रस्तीच्या बाहेर निघायचं नाही. म्युझिक नको. चला. एक
2 3 फोडा. रस्सीच्या बाहेर नाही जायचं, रस्सीच्या बाहेर नाही जायचं. फोडा 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 फोडा. मध्ये नाही जायचं, मध्ये नाही जायचं, बाहेर या, बाहेर या. हो, ज्यांचा फुगा फुटलाय त्या बाहेर चला. तुमचा फुटला की बाहेर जायचं. ज्यांच्या हातात फुगा आहे तेच दुसऱ्याचा फोडू शकतात. हा चला, ज्यांचा फुटला त्यांनी बाहेर जा. हा चला, तुमचा फुटला बाहेर, बाहेर. बस 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 बस. 1 2 3 4 5 6. क्या बात आहे. 6 जणींसाठी जोरात टाळ्या. रशीचा राऊंड बारीक. चला बाजूला. फोडा फोडा. WWF जॉन सीना. फोडा फोडा वहिनी. फुगा फुटला पाहिजे. हा हा हा. फुगा फुटला पाहिजे, फुगा फुटला पाहिजे, फुगा. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. हो हो हो, बस बस बस. वहिनी डेंजर आहे तुम्ही. खाली हारला वहिनी जॉन्सनच्या पुढे. या वहिनी जिंकल्यात. वहिनी सेमीफायनल मध्ये. जोरात टाळ्या वहिनीसाठी. या वहिनी. आता कळालं का बाया मैत्रिणी मैत्रिणी का म्हणलं. कुणीतरी एक पुढे जाते, बाकी काय नाही. चला रेडी. हा चला वहिनी. कळाला नियम तुम्हाला. हा नियम कळाला वहिनी. घाबरू नका यांना. चला आता कुस्ती बघू यांची. 1 2. हा वहिनी म्हणतात WWE आमची F नाहीये. 1 2. कुठल्या लिंक मध्ये राहता तुम्ही. डी का. बरं यांची WWD. 1 2 3 स्टार्ट. फोडायचं वहिनी. फुगा फुटला पाहिजे. भया 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 भया. फुगा फुटला पाहिजे, फुगा फुटला पाहिजे. फुगा 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 फोडायचा आहे. फुगा. हा हा. टाळ्या टाळ्या सगळ्यांच्या जोरात टाळ्या. फुगा फुगा फोडायचा. फुगा. दमाना दमाना वहिनी. बया बारक्या वहिनी. फुगा दुसरीला कुठे येते. खालीवर खालीवर खाली. हा सोडून दिला त्यांनी. वहिनी तुमचा साडी आणि फुगा सेम झाला बाया. कुठं फुगा आहे काय दिसत ना त्यांना. या वहिनी जिंकल्या, त्या वहिनी हारल्या. चला चला वहिनी. हा मोबाईल सांभाळायला माणूस आणलाय तुम्ही. या कळालं तुम्हाला. हा चला 1 2 3 खेळा. दोघी आउट होणार. 45 सेकंदात नाही फोडला तर दोघी आउट होणार. वहिनी मागं लपवायचं नाही. खालीवर खालीवर करायचा. मागं लपवायचं नाही तसा. खालीवर करायचा नाही तर वर पकडायचा. फुटला 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 फुटला. अरे फुटला 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 फुटला. अरे फुटला फुटला फुटला. फुटला. ए खाली बस शांताराम. खाली बस तू. फुटला फुटला. थोडं राहिलं वहिनी. हा बस. वहिनी तुम्हाला मानलं पाहिजे. कुठे फुगा कळूच देत नव्हत्या. खाली वहिनी खाली वहिनी. या वहिनी सेमी फायनल मध्ये. चला बाकीच्या वहिनी खाली बसून घ्या. त्या आवडून. रेडी म्युझिक. पहला पहला प्यार है. ओहो वहिनी क्या बात है. ओहो वहिनी. ओहो म्युझिक म्युझिक. हा गुलाब पाठी माग घ्या. रिव्हर्स कॅमेरा. हा आता डायलॉग. बसा तशीच. हा आता डायलॉग. हा सोनू आय लव्ह यू. हा म्युझिक 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 गणेश. जान के भी ओहो कैसा मेरा यार है. क्या बात है. पहला पहला प्यार है. ओहो बस. वहिनी तुम्ही सेमी फायनल आहेत का.
तुम्ही सेमी फायनलला गेल्या. असा नवऱ्याचा सपोर्ट असला पाहिजे. जोरात टाळ्या दोघांसाठी झाल्या पाहिजे. तरी दिसलंच ते आम्हाला. ते गुलाबाचं फुल उचला. बया लव्ह मॅरेज म्हणलं आणि फेकून दिलं बघा ते गुलाबाचं फुल. मारा त्यांना. हा बस इकडे दे माझ्याकडे. हा सर धन्यवाद. तुम्ही खाली जाऊन बसा. जोरात टाळ्या त्यांच्यासाठी. हो हो तो नहीं समोर बघायचं. तो नहीं मगर हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गई. क्या बात है. शायर तो नहीं मगर हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गई. मैं आशिक तो नहीं. म्युझिक. हाँ एक बढ़िया सा डायलॉग. अभी ते फुल घ्या तुमच्याकडे. हा आता डायलॉग बोलून प्रपोज करायचा. तुम्हीच बोलायचा. बायको तुमची. मला तेवढंच येतंय. तळ्यात मळ्यात हे साला कोण बनेगा करोडपती. हा चला. नाही रोमॅन्टिक डायलॉग. तुम मेरी जान हो असं नाही का. शाहरुख खानची कशी ऍक्टिंग केलं तशी जरा. चला रेडी. हा ऍक्शन करून एक डायलॉग वहिनींसाठी बोलला पाहिजे. हा प्रयत्न करा सर. काही प्रॉब्लेम नाही. चला ऑल द बेस्ट. हा सांग बरं काय. त्यांचा त्या बोलताल की त्या मग बोलताल आत्या मी इथून थेट शेतात चालली आणि एकटीच चालली. हा चला रेडी. आठवते का अजून. हा मला 2च लाईन बोला. फूल है गुलाब का. हा मारा फिकून मार. हा फूल है गुलाब का कली किस काम की. हा बराबर आहे. हा कली किस काम की. हा फूल है गुलाब का कली किस काम की. यू नो बट आई लव यू सो मच. क्या बात है रोज. हाँ आपको भी रिस्पॉन्स देना है. आय लव्ह यू टू. फिर वापस दो. तुम भी हो मैं हो पास आऊं तो कह दूं आखिर क्यों पल में यूं दीवाना मैं हो गया. तुम्हें जो मैंने देखा तुम्हें जो मैंने जाना तुम्हें जो मैंने देखा तुम्हें जो मैंने जाना जो होश था वो तो गया. खुशबू जगा वो नहीं पास हा सर तुम्ही आता वहिनींना प्रपोज करायचा. वहिनी या इकडे. हा थोडं जरा मिसमॅच झालं. असू त्या काय प्रॉब्लेम नाही. इकडचे इकडे गेले काय फरक नाही पडत. अजून दुसरं काय मिसमॅच झाले का. वहिनीचा ड्रेस आणि रोज मॅच झाले बघा. गाणं मिसमॅच झालं. हो त्या काय प्रॉब्लेम नाही. दुसरं कुठलं लावायचं का सांगा. नाही सांगा ना तुमची इच्छा असेल एखादं. ओके ओके. अहो काय नाही तुम्ही सांगा कुठलं. गणेश सर कुठलं लावतो गाणं सांग. हा ओके ठीक आहे मग. हा प्रिय. हा माझ्याकडे कुठं तिकडे बघा. प्रिय म्हणताय मला बघताय इकडं. यांच्याकडे बघतोय कारण हे प्रियचे भाऊ असल्यासारखं माझ्याकडे बघतोय. मी भाऊच आहे. हा या वहिनी. प्रिय मैं आपसे बहुत प्यार करता हूँ तो इसके बारे में
आपको क्या लगता है? I love you. क्या बात है. थैंक यू. I love you very much. हाँ. Thank you. तुम साथ हो जब अपने दुनिया को दिखा देंगे हम मौत को जी लेंगे अंदाज सिखा देंगे तुम साथ हो जब अपने दुनिया को दिखा देंगे हम मौत को जी लेंगे. नशीब गाणं लावलं ना किसी डिस्को में जाए. तुम्ही मला एक सांगा, तुम्ही तिकडे बघा दोघं बी असं चेहरा तिकडे दिसला पाहिजे. तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींच्या तुकाराम माऊलींच्या पालखीत जाता का नाही? खरं सांगा, जाता का नाही पाया पडायला? पाया पडा जाताना कसं ओळखलं असेल? यांनी सुरू केलं हे ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. जरा टाळ्या वाजवा. हा चला आता एक डायलॉग बोलायचा वहिनींसाठी. हा. तू ही मेरा पहला प्यार है. खरं का? खरं. बोला ना, अर्धाच बोल ना. तू ही मेरा पहिला प्यार आहे. पुढचं काय? आय लव्ह यू. हा द्या रोज आता. हा बसा बसा, त्यांचं फुल द्यायचं राहिलंय. थांब बाबा. हा गाणं त्या तरच लावलं माऊली माऊली मा. हा धन्यवाद. काजळ लावणे आले मी आज असं नका बघू पाहू येते मला लाज केला शृंगार आज घातला असाच दिसते मी बाहेर जणू अप्सरा मी खास अया नकर. हा अश्विनी बस बस फिरून पाडताय. ए थांब थांब थोडे इथे पाठीमागे तुम्ही इथे या थोडं. ए गणेश वहिनी इथे फुलं माझ्याकडे द्या. भाऊ ऐका ना भाऊ, फुलं नको तुम्हाला, देतो नंतर. नाही त्यांना फिरवून पाडू नका, फक्त त्यांच्या संग मिक्स व्हा. वहिनी ह्यांच्या बरोबर मिक्स व्हा. गणेश लाव गाणं. गाणं लॅपटॉप मध्ये सेव्ह नाही का? अच्छा हा ठीक आहे ठीक आहे. दुसरं लाव. चल तुझ्याकडे सेव्ह गाणं ते लाव. क्या बात आहे. आरामाने 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 आरामाने. हा म्यूजिक. हाँ करती हूँ उसका मैं अब इंतजार ये तो है तुझको पता. घटा सावन की घटा. वर्षा, अगर तुम चाहो तो हमारे 2-3 नन्हे मुन्ने बच्चे होंगे, क्या तुम उस बच्चों की माँ बनोगी? अजून मुलं नाही झाली तुम्हाला? काय अजून 2-3 पाहिजे. कशाला बाबा, 2च लय अवघड आहे. असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. वहिनी हे आय लव्ह यू म्हणलेच नाहीत, नुसतेच बच्चे पाहिजे म्हणते. जरा आहे गुलाब. हा हा नाही म्हणलेच नाहीत ते. कशाच? तिला समजलं ते आय लव्ह यू साठीच होतं. त्यांना काही बी समजल हो. हा पण तुम्ही आय लव्ह यू म्हणलं पाहिजे ना. प्रपोज करायचंय आपल्याला, समजवायचं नाहीये. मी अभी भी राजी क्या करेगा काजी. आम्ही कुठं म्हणतोय काय करेगा, पण तुम्हाला प्रपोज करायचं इथं. हा तो प्रपोजच होता सर.
होता, पण आता तुम्हाला आय लव्ह यू बोलायचे रोमॅन्टिक पद्धतीने. त्याच्याबरोबर आय लव्ह यू बोल. आय लव्ह यू वर्षा. आय लव्ह यू टू. बस टाळ्या, फुलं द्या वापस. चला रेडी. काजल आहे का? काजल आहे. हा, राणी मुखर्जी. आणि हिरो कोण आहे? सावकार. शाहरुख खान. टाळ्या होता त्यांच्यासाठी. सर आज शाहरुख खान फेल है आपके सामने, रानी मुखर्जी भी फेल है आपके सामने. तुम्ही जो एक्शन इधर, ये जो एक्शन किया ना उसको भी नहीं जमा जो आपने किया. जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी. या सर, फूल अभी निकालो. जब जब फूल बने अंगारे. प्रपोज करा. प्रपोज करना है आपको एक डायलॉग के साथ. हाँ, अली बैठिए, अली बसिए. हाँ, क्या बात है. इतनी शिद्दत से मैंने तुम्हें जाने की कोशिश की कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की कोशिश की है. मोनिका, विल यू मैरी मी अगेन? आई लव यू. आय लव्ह यू टू. एक डायलॉग नाही का? फुल वापस द्या. बसून घ्या. टाळ्या वाजवा दोघांसाठी. खूप छान. मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है, बहारों फूल बरसाओ. मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है, हवाओं राग बरसाओ. मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. म्यूजिक. हाँ. फूल खिलते हैं, बहारों का समा होता है, ऐसे ही मौसम में ही तो प्यार जमा होता है. दिल की बातों को फोटो से नहीं बयां करते, ये फसाना तो आंखों से बयां होता है. I love you, कविता. आय लव्ह यू टू कमलेश. नीचे बैठ के. आज त्यांना बी चान्स मिळालाय बरोबर. हा. I love you. आय लव्ह यू टू. हा, क्या बात आहे. जोरात टाळ्या. या सर आता. क्या बात आहे. हा, आता सर डायरेक्टरच आहे. सरांनी तिथूनच ग्रीप पकडली. सर हे घ्या फुल. हा, आमच्या वहिनींसाठी पण जोरात टाळ्या वाजवा खरोखर. ज्यावेळेस सेटवरती यायच्या ना, सरांचं ना आमचं एक टुनिक होतं. काही झालं म्हणजे शूटिंगच्या सेटवर कोणाशी भांडण झालं, सर मला म्हणायचे, रमेश कुठे तू, मूर्ख आहे का तू, तुला कळत नाही का हे असं असं असतं का हे. समोरच्याला कळून जायचं हे लेर चिरडाय. आता मला बोलवून घ्यायचे, माझ्यावर चिरडायचे, वरडायचे. आणि पुन्हा बाहेर गेल्यानंतर कसं असतं रमेश माहिती का, मी तुला बोललो ना की त्याला कळतंय की आता तापलाय हा, हे बरोबर काम करते, पण मला त्याच्यावर ओरडता येत नाही. म्हणून सरांचा खूप लाडका, म्हणजे लाडका कलाकार जो सेटवर शूटिंगच्या 70-80 लोकांची टीम होती, त्याच्यात लाडका फक्त मीच होतो. सरांना एसी रूम होती, मला सुद्धा एसी रूम होती राहण्यासाठी. आणि सरांसाठी स्पेशल 4 व्हीलर होती, माझ्यासाठी स्पेशल 2 व्हीलर होती. माझ्याकडं स्प्लेंडर गाडी होती. सर 4 व्हीलर सोडायचे आणि माझ्या पाठीमागे 2 व्हीलरवरती बसून शूटिंगच्या सेटवरती यायचे. एकदा जोरात टाळ्या सरांसाठी. मग मला शूटिंग मधले सगळेजण म्हणायचे की अरे तुझ्यावर तर सर एवढे चिडतात, एवढे हे करतात. मग सर तुला चांगल्या हॉटेलला, मॅपल हॉटेलला मी राहिला, बाकीचे सगळे इथं छोट्या हॉटेलला राहिला. आणि सर तुझ्या बरोबर जातात, एवढं कसं काय म्हणजे तुमचं जमतं. मी म्हणतो भाऊ, जे माझे गुरु आहेत ना, ज्यांच्याकडे आता माझं ट्रेनिंग चालू आहे, ते मला कितीही बोलले, मला काही फरक पडत नाही, मी त्यांच्याकडे शिकतोय अजून. पण सरांनी मला सांगितलं होतं की ही आपली आयडिया आहे, लक्षात ठेव की असं ओरडलं की बाकीच्या लोकांना वाटतं की हे चिडलेत, मग बाकीचे लोक सरळ रोडावर येतात. त्यासाठी प्रत्येक वेळेस सरांच्या शिव्या खायला, सरांचा 1-2 वेळा तर चापट बी खाल्ली मी सरांची. तर त्याचं आज सोनं झालंय. जे तुमच्यामुळे मी दिसतोय कलाकार म्हणून घडलो, ते सरांमुळे घडलो. त्यामुळे सर ऑल द बेस्ट तुम्हाला. आज तुम्हाला पण ऍक्टिंग करायचा चान्स आहे. कॅमेऱ्यासमोर तर सर काही विचारूच नका कशा असतात, आता कॅमेऱ्याच्या पाठीमागे कशा असतात ते तुम्हाला माहित नाहीत, पण आज कॅमेऱ्यासमोर सर पुन्हा एकदा येत आहेत. वहिनी ऑल द बेस्ट. सरांना फिरवून खाली पाडा.
चला म्युझिक. आहा. तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम. क्या बात है. तुझे देखा तो ये जाना सनम. ओहो. क्या बात है. मध्ये घ्या तर मध्ये. हा थोडं मध्ये घ्या. नाही चालू. सर आता ते गेलेत उठून, काळजी करू नका. दीदीने आता उठून गेलेत. लावू का परत गाणं. हा बस. हा चला करा प्रपोज. आता आहे का कुठे. आणि दीदी आहे ना. बाबा तू तर शूटिंग करत बसली बाबला. असं ते कर कर. हे बघा हे क्षण परत परत आयुष्यात येत नाही. आता पुढच्या वर्षी जर गणपतीमध्ये परत असं केलं तरच, नाहीतर हे करणार का घरी असं. किती जरी सांगितलं तुम्ही करणार का दररोज असं. नाही करणार. आजचा हा दिवस आपल्यासाठी एन्जॉय करा. चला रेडी सर. प्रपोज करायचा एक डायलॉग मारायचा. हे फुल दुसरं दे रे. फुल दे. फुलान फुलान फुलच पडलं. हा हे द्या माझ्याकडे. नीलिमा, मैं जो दस्तखत करता हूँ उसकी नीचे की लाइन है तुम. मैं तुमसे बहुत प्यार करता हूँ. इसके लिए तुम्हारे सिवा मेरे लाइफ में आज तक कोई नहीं है. आई लव यू. वहिनी तुम्ही बी एखादा स्कूल मधला हे रायटिंग करतात ना, सिग्नेचर मधली खालची लाईन म्हणले तुम्ही ह्यांना वरची लाईन म्हणा. मेरे दस्तखत के नीचे जो लाइन है वो आपका बेटा है. प्रपोज. आई लव यू टू. क्या बात है. जोरात टाळ्या. फुलं द्या त्यांना. अध्यक्ष साहेबांना. माझ्या तू येशील काय. गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. माझ्या फिरतीची राणी तू होशील काय. गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. संगतीनं तुझ्या मिळणार नाही. यार संगतीनं तुझ्या मिळणार नाही. तुझ्या फिरतीची राणी मी होणार नाही. गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. जर सर तुमचं नाव काय म्हटले. अभिजित दहीगावकर. अभिजित दहीगावकरांचा परफॉर्मन्स तुम्हाला आवडला नसला असला तरी जर माझा कार्यक्रम तुम्हाला आवडत असेल त्यांच्यासाठी हात वरती करून टाळायचा. कारण यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या इपिक सांस्कृतिक मंडळाची स्थापना जी झालेली आहे त्याचे अध्यक्ष हे आहेत. आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कारण हे काम करणं म्हणजे हे दिसतंय तुम्हाला हे सोपं नाहीये. ज्यावेळेस तुमच्यावरती जबाबदारी येईल त्यावेळेस कळेल. आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हे काम होतंय. कार्यक्रमाचं ज्यावेळेस ठरवायचं चाललं होतं त्यांचं नाही होय त्याच्यामध्ये त्यांनी मी म्हटलं तुमची वाट मी फार तर अजून एक दिवस बघेन नाहीतर मी तारीख दुसऱ्याला देऊन टाकेन. पण त्यांनी निर्णय घेतला की नाही आम्हाला तुम्हालाच आणायचंय आणि तुम्ही फायनल समजा. मी म्हणलं मी ॲडव्हान्स आल्याशिवाय कोणाचाच फायनल समजत नाही. तर त्यांनी लगेच मला ॲडव्हान्स सुद्धा पाठवण्याचं नियोजन केलं. आणि आजचा हा कार्यक्रम तुमच्या भागामध्ये तुमच्या सोसायटीमध्ये फक्त अध्यक्षांकडून आलेला आहे. एकदा जोरात टाळ्या सरांसाठी झाला पाहिजे. म्हणजे अध्यक्षतेखाली म्हणजे तुम्ही अध्यक्ष आहात. हे बघा स्वराज्य निर्माण झालं मावळ्यांमुळेच झालं. पण छत्रपती शिवाजी महाराज होते, नेतृत्व होतं म्हणून झालं. त्यांचं आताही म्हणणं आहे की माझं एकट्याचं नाही मंडळाचं म्हणणं होतं आणि मंडळामुळे कार्यक्रमाला खरोखर एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. चला आता डायलॉग आणि प्रपोज. तुम्हाला डायलॉग चांगला देतो मी, तुम्ही अध्यक्ष आहेत म्हणून. मी शिकवतो ना तुम्हाला. म्हणताय का. या तेवढंच येतं नाही का आयुष्यात. डायलॉग माझी. अंजलि मैं तुम्हें भूल जाऊं ये हो नहीं सकता. अंजलि मैं तुम्हें भूल जाऊं ये हो नहीं सकता. और तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा. इसका मतलब है हम आपसे बहुत प्यार करते हैं.
क्या आप भी हमसे प्यार करते हैं? त्यांचं नाव अंजली का? मग काय? अंजलीच आहे. मला वाटलं अंजली नाव असायचं नसायचं, हे पिक्चर मधला डायलॉग आणायचे, म्हणता येईल ही अंजली कोण आहे, त्याच आहे अंजली, काय बॉबलायचं आता. हा वहिनी. I love you नहीं म्हणलो, हम आपसे प्यार करते हिंदी मध्ये म्हणलो. हम भी आपसे प्यार करते. मैं भी आपसे बहुत प्यार करती हूँ. इतना बड़ा. बहुत बड़ा, बहुत बड़ा. फुल फुल द्यायचं. हा हो. मला दिलाचा देश घडवू तुझ्या दिलाचा देश घडवू, दिलाचा देश घडवू तुझ्या दिलाचा देश घडवू. कोण राहिलं नाही ना आता? सगळे झाले ना? बस. चालू नको जाऊ नको ला, गुलू गुलू काला मंदी बोलू जरा का. तीन तीन पाहिजे. हा तुम्ही टाटा बाय बाय बसून घ्या. कळालं? हा चला म्युझिक. पाच. एक कमी इकडे, इकडे कमी आहे. मला कुठं वाटतंय बाया, माझं हात धरत होत्या वहिनी. टाटा बाय बाय घ्या बसून. चला रेडी, चला म्युझिक. चला तीन. एक कमी इकडं, इकडे कमी, इकडे कमी, इकडे इकडे इकडे. बया कसल्या वहिनीत नाही नाही म्हणल्या, त्याला बाजूला काढलं. टाटा वहिनी इकडे. कसं वाटलं खेळून? आता तुम्ही आउट झाला, तुम्हाला बक्षीस काहीच मिळणार नाहीये. कसं वाटलं? छान वाटलं. काय सांगाल तुम्ही कमिटीला, ज्यांनी कार्यक्रम आणलेला आहे सगळ्यांनी, आपलेच आहे सगळे, काय सांगाल त्यांना? छान करू राहिलेत कार्यक्रम सगळे. छान आहे ना? तुम्हाला आवडले ना? आउट झालात म्हणून माझ्यावरती काय चिल्लात का? नाही. नक्की ना वहिनी? धन्यवाद. जोरात टाळ्या वहिनींसाठी. बसून जा. म्युझिक. तिला सोडू नका, परत परत सोडू नका, पडल ती. थांब थांब. चला 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 फास्ट वहिनी, फास्ट वहिनी, फास्ट फास्ट चालायचं, फास्ट. दोन. बया कुणीच भेटला नाही, इकडची बी नाही इकडची बी नाही. वहिनी तुम्ही पहिल्यापासून म्हणजे तळ्यात मळ्यात पासून आले होते की नाही? म्हणजे सगळ्या गेम मध्ये खेळात. खेळून कसं वाटलं? एकच गेम मध्ये खेळून स्टार्टिंगच्या. आपण कसं वाटलं खेळून? छान वाटलं, मस्त. तुम्ही काय सांगाल त्यांना? खेळायला मिळालं. याच्या आधी कधी खेळल्या होत्या? आता बरेच दिवस झाले. तुम्ही काय सांगाल मंडळाला? छान आहे, मस्त केली अरेंजमेंट. आणि या निमित्ताने लेडीजला ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांना पण काहीतरी करण्याची संधी मिळते. त्यांना काय सूचना आहेत का? नाही यावेळेस पैठणी ठेवली, पुढच्या वेळेस गाडी ठेवा, कुकर ठेवा, मिक्सर ठेवा, वॉशिंग मशीन ठेवा, मायक्रोवेव्ह ठेवा, असं काय नाहीत ना सूचना? ठीक आहे, बसून घ्या. मग काय आवाज वहिनींसाठी. चला म्युझिक. चला वहिनी पुढे बघून चालायचं, मागे बघून हारतंय मग. चला चला फास्ट. तीन. थांबा 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 थांबा. हो थांबा 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 थांबा. सोडा सोडा सोडा, सगळ्यांनी सोडा, सगळ्यांनी सोडा. तसं वडावडी करू नका बाया, वहिनीचे कपडे फाडले असते तुम्ही आता. हा वहिनी तुम्ही दोघी सोडा, त्यांना त्यांना सोडा. हा तुम्ही दोघी त्या खुर्चीच्या पाठीमागे जावा. जावा तुम्ही जावा तिकडे. तुम्ही इथे या वहिनी, तुम्ही या त्यांच्या जोडीला. तुम्ही दोघी त्या खुर्चीच्या पाठीमागे जावा. जा जा पटकन. चला तुरु 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 या वहिनी. तशी वडावडी करायची ना. हा
चालायचा फास्ट. चला 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 फास्ट, चला फास्ट, चला चला फास्ट फास्ट, मागे बघू नका. 3. अर्चना वहिनी तुम्ही बसून घ्या वहिनी, जाऊ. तुमच्यावर लईच प्रेम दिसायला बाय त्याचं. थोड्या वेळानंतर हात एकीला पाय एकीला, हे हात एकीलाच द्यावा लागते तुम्हाला. हा चला तुम्ही सगळ्याजणी इकडे पुढच्या बाजूला घ्या, पुढच्या बाजूला घ्या. Yo, blaze up the walk, light it up to the beat. Come on, give it to me, give it to me, go on this with attitude, ain't never latitude. Miss, baby, come on, baby, do we what? Just mauka hai ye jalwa, is mauka hai ye jalwa, shohrat bhi de ye jalwa, maqsad bhi de ye jalwa. Tell them like it is, I do you. दिलकश लगे ये जलवा, महकश लगे ये जलवा, नशा ही नशा ये जलवा, मजा ही मजा, नशा ही नशा. वही चला. छोड़ जाओगे अपने सलीम की गली, मार गली डिस्को चली. क्या बात है? अरे देख के तुझको मुझको मचीले खड़काई, अमर कली डिस्को चली, चली रे चली डिस्को चली, अमर कली डिस्को चली. म्यूजिक. ओह क्या बात है? हाँ क्या बात है? जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है. जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है. कोई जन्नत की वो हूर नहीं, मेरे कॉलेज की एक लड़की है. कोई जन्नत
कॉलेज की लड़की है जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है। कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है। क्या बात है? विसौची पारू मिसली को नवा सारा, विसौची पारू मिसली को नवा सारा, जाऊचल को 15 लाख पारू दरियाचे गेला, जाऊचल को 15 लाख पारू दरियाचे गेला, जाऊचल को दरियाचे गेला, जाऊचल को 15 लाख पारू दरियाचे गेला। आशिक पुराना लगे बाजी बाबा, लड़का दीवाना लगे बाजी बाबा, आशिक पुराना लगे बाजी बाबा, लड़का दीवाना लगे आशिक पुराना लगे मजनू पुराना लगे। ओहो क्या बात है? लड़की दीवानी लगे बाजी बाबा, परियों की रानी लगे बाजी बाबा, लड़की दीवानी लगे बाजी बाबा, परियों की रानी लगे बाजी बाबा, लड़की दीवानी लगे परियों की रानी लगे कितनी सुहानी लगे। लड़की दीवानी लगे बाजी बाबा। तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो, तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो। रोज रोज तुम जो सनम ऐसा करोगे, रोज रोज तुम जो सनम ऐसा करोगे, हम जो रूठ जाएंगे तो हाथ मलोगे। आहा तुम भी बड़ी चालाक हो, मुस्कुरा के दिल जलाती हो, तुम भी बड़ी चालाक हो, मुस्कुरा के दिल जलाती हो। रोज रोज तुम जो सनम ऐसा करोगे, हम जो रूठ जाएंगे तो आहे भरोगे। तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो। मैं तो उसकी दीवानी बन ओहो उस पे आने लगा मुझको प्यार, ओहो करती हूँ उसका मैं अब इंतजार, मेरा तो है तुझको पता। हटा सावन की घटा, हटा सावन की घटा,
माफ करना गलती मारे से हो गई छत पे सोया था बहनोई छत पे सोया था बहनोई मैं गले समझ के सो गई मुझको राणा जी माफ करना गलती मारे से हो गई मुझको राणा जी माफ करना गलती मारे से हो गई मैं तो रास्ते से जा रहा था मैं तो भेलपुरी खा रहा था मैं तो लड़की घुमा रहा था रास्ते से जा रहा था भेलपुरी खा रहा था लड़की घुमा रहा था तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं बस वहिनी पुढं सोडा भाऊंकडे हा वर बघा वर हा त्यांना म्हणलं भाऊ पुढं नाहीयेत ह्या अध्यक्षच झाल्या जशी काय शेवटची मिरवणूक वहिनी बजाव 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 ठुमक ठुमक चापी हिटचा तू पहाडी बाटोमा छम छमे पायल घुंगरू बाजने जार खुटमा ठुमक ठुमक चापी हिटचा तू पहाडी बाटोमा छम छमे पायल घुंगरू बाजने जार खुटमा ताल क्यार कंगना तुम्हें तेरी आज्ञा का होता जल मन करे से कोई घायल तेरी आज्ञा का होता जल मन करे सहज सहज पाँव धर ले मेरा दिल धड़कावे पायल ओ मन पल 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 तेरी तड़पावे हाय मेरा रूप जिगर में रख के आग लगावे से ओ तीन करा सुरू बॉटलचा हात काढायचा हात काढूनच चालायचं आरामानिया कोण नाही परत पलटी 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 पहिल्यापासून हे दुसरी बॉटल दे फुटली बॉटल दे दुसरी दे पटकन आरामानिया वहिनी आरामानिया एक तुम्ही थांबा त्यांच्याकडे आकाश मध्ये नको येऊ आकाश या एक आल्या ओ वहिनी थोडं मागे सरका तुम्ही या
एक पाहिजे, अजून एक पाहिजे. बस चला, बस बस तुम्ही खाली बसा आता. बॉटल घेऊन जाऊ नका. इथंच थांबा, कोण आलेले इथंच थांबा. हा ये माझे लक्षात तुला गौ. परत परत पाठीमाग पाठीमाग. बारीक बारीक पाणी पड हे माझे गंगे दिल तुला गवस. एक आरामाने अडचण वहिनी, आरामाने. बारीक पाणी पड दोन. ये माझे लक्षात हात लावला पाठीमाग. चला पाठीमाग. वहिनी आरामाने या, तुमच्या मागे कुणी नाही. आरामाने या. बस. तुझ्याशिवाय नाही मला तर मग तुझी आठवण अखेरात येई मला. हा चला रेडी वहिनी, ठेवा कपाळावरती, लावू नका ना. हा थांबा थांबा. चला रेडी. ठेवलं वहिनी सगळ्यांनी बिस्किट. कमी आवाजात लावा. हा थांबा थांबा थांबा. ठेवलं बिस्किट, ठेवा. हा हात बांधा सगळ्यांनी. चला सुरू करा की रे. एक दोन. त्यांना ते दुसरं. हा थांबा. एक दोन. थांबा की जरा, कशाला माल हलवत आहे. ठेवा बिस्किट, ठेवा लवकर. ठेवा ठेवा. ठेवायचं फक्त. स्टार्ट म्हणलं की सुरू करायचं. कसं ठेवायचं ठेवून घ्या एकदाच परत. वहिनी तुम्ही नीट तोंडावर कपडावरती ठेवा. हा एक दोन तीन. करा सुरू. द्यायला एक मोजून द्यायचा. आता अजून एक शिल्लक राहिलं तुमचं. हा घ्या परत. परत ठेवा. खाली पडलं की तुमचं बिस्किट वाया गेलं, लक्षात ठेवा. हो पैठणी पैठणी. त्याला बिस्किट द्या. बिस्किट द्या दुसरं. बिस्किट द्या लवकर. हा घ्या दुसरं. हा खाऊन टाका, खाऊन टाका. इकडे या तुम्ही बाजूला. ओ परत 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 परत. हो हो डोळ्यावर आले बरोबर. दोन नंबर, दोन नंबर. हो का 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 का. ओ बस. नाही या. बस बस बस. खाऊन टाका आता. तुमचं थोडं चुकलं. या इकडे. नंबर एक, नंबर दोन, नंबर तीन. तिघींसाठी जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. मी सन्मानाने आज तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय बोलाल? मागच्या वर्षी पण हा प्रोग्राम झाला होता, पण या वर्षी त्याच्यापेक्षा पण इतकं म्हणजे प्रत्येक गृहिणीने स्वतःहून असा भाग घेतला. हा जिंकणं हारणं ही गोष्ट वेगळी आहे, पण सगळ्या सदस्यांनी म्हणजे जी कमिटी आहे त्यांनी जे म्हणजे अथक परिश्रम केले. तुम्ही एवढा वेळ थांबलात, सगळ्यांनी एवढा सपोर्ट केला, खूप छान वाटतं. आणि प्रत्येक वर्षी आमच्या एपिक मध्ये असाच कार्यक्रम हो आणि तुम्ही येऊ. नक्की मी प्रयत्न करेन, पण पुढच्या वर्षीची मी गॅरंटी आता देत नाही. वहिनीसाठी जरा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. चांदीचा छल्ला सुंदर असा वहिनीला जोरदार टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजे. समोर पहा. सगळ्यांनी पुढे बघा. इथे या तुम्ही. या या या. यांना घ्या, यांना घ्या. हा समोर पहा, समोर पहा, समोर पहा. हा बस. वहिनी तुम्ही काय सांगाल कार्यक्रमाबद्दल, मंडळाबद्दल? तुम्हाला काय वाटतं तुमच्या सोसायटी बद्दल? सगळे आले, इन्व्हॉल्व झाले, खेळले, तुम्हाला कसं वाटतं, काय सांगाल तुम्ही? तसं सांगायचं झालं तर मी इथे राहून 6-7 वर्ष झाले. तेव्हापासून तर ते आतापर्यंत मी बघत आले की खूप सारी इम्प्रूव्हमेंट होत आली आहे आणि अशीच पुढे भरपूर भरभराट इम्प्रूव्हमेंट होत राहावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि आजचा कार्यक्रम मी खऱ्या अर्थाने घरातून हेच विचार करून आले होते की मी खेळणार नाही, पण या सगळ्या महिलांचा उत्साह बघून मला म्हणजे तेवढा उत्साह आला. आणि खरंच असे कार्यक्रमामुळे आमच्या महिलांचे जे काही आहेत म्हणजे आतमध्ये आम्ही विचार करतो की अरे कसे डान्स करू सगळ्यांसमोर, म्हणजे एक प्रकारे स्टेज डेअरिंग नाही आहे आणि ती आज सगळ्यांसमोर बाहेर निघाली. त्याबद्दल थँक्यू. क्या बात आहे, क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे.
मी अध्यक्षांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं पुढे यायचे. कार्यक्रम कसा झाला, काय झाला, माझ्याबद्दलही 2 शब्द आपल्याला बोलायचे आणि सगळ्यांचे आभार सुद्धा मानायचे की एवढ्या मोठ्या संख्येने आज उपस्थित होते. तसं जर बघितलं तर आज मी आता 2 मिनिटापूर्वी हर्षद सर आहे जे फोटोग्राफीचं काम करतात, त्यांना एक विनंती केली की बा एवढा टाइम झाला तरी एवढा प्रतिसाद आहे. कार्यक्रम आपण खूप सारे घेतले, पण काही वेळेस थोडं नियोजनामुळं हा कार्यक्रम आपण म्हणजे आपण सांगितलं नाही का बाबा तुम्ही काही शॉर्टकट मारा किंवा काही जे आपण कधी करायचो. आणि लास्ट टाइम जर बघितलं आपण तर थोडं 19-20 आपल्याला जाणवलं होतं, विशेषतः नंतर काही चर्चा होतात. तर तसं आपण काहीच वाव न देता जे काही त्यांच्या प्रोसेसनी त्यांना आपण सांगितलं होतं की त्या पद्धतीनं करा. आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद की आपण सगळेजण थांबलो आणि हा सपोर्ट असाच असू द्या. कार्यक्रमामध्ये आम्ही जसं काय जेवढं आम्हाला जमतंय तेवढा आम्ही प्रयत्न करतोय पूर्ण मंडळ आहे. आणि तुमची जी साथ आहे ती अशीच असू द्या. हे झालं इपिकबद्दल, इपिक सोसायटीबद्दल, इपिक सांस्कृतिक मंडळाबद्दल. रमेश परळीकर सरांचं इथं ज्यावेळेस आले, ज्यावेळेस आमचं चालू होतं की कोणता कार्यक्रम ठेवायचा आणि तिथे आलं आणि जेव्हा पहिला कार्यक्रम म्हणजे एक शॉर्ट क्लिप बघितली त्यांची, त्याच वेळेस म्हटलं की बाबा हे समथिंग वेगळं आहे की बाबा त्याच्यामुळे आपण यांना सिलेक्ट करूया बाबा. आणि आज जर बघितलं आपण यांना आणल्यानंतर जे काही जाणवलं तर ते खरंच म्हणजे आपण जशी प्रगती करतोय, आताच वहिनींनी सांगितलं की बाबा आपल्या याच्यात सुधारणा होत आहे. तर आपण जर बघितलं तर कार्यक्रमांमध्ये पण आपण त्या पद्धतीचं सुधारणा करतोय की बाबा आपल्याला कसं अजून चांगल्यातलं चांगलं आपलं इथं अंतर जेणेकरून आपण सगळे एकमेकाला म्हणजे गुण्यागोविंदाने राहू. आणि जे काय आपलं बॉन्डिंग येते या 10 दिवसामध्ये एवढं होईल का पूर्ण 365 दिवस आपल्याला ते टिकून ठेवता येईल. तर धन्यवाद रमेश सर, तुम्ही खूप छान कार्यक्रम केलेला आहे. याबद्दल मी इपिक सांस्कृतिक मंडळ आणि इपिक सोसायटीच्या वतीनं तुमचे खूप खूप धन्यवाद. आभार. धन्यवाद. आवटी मॅडम कुठे आहेत? या आवटी मॅडम या, तुमचा डान्स राहिलाय हो. या वहिनी मंडळामध्ये का? ओके या. तुमच्या त्यांचं म्हणणं आहे की मंडळाच्या लेडीज आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपल्याला पैठणी द्यायची आहे. वहिनी या इकडे या. दुकानाच्या मालकीने या इकडे या. दुकानाच्या नाही त्यांच्याच मालकीने आहेत तुम्ही पहिल्या नंबरवरती आलात. तुमचं नाव? रेवती निलेश कडे. तुम्हाला वाटलं होतं का तुम्ही पहिले येताल? नाही, असं नव्हतं वाटलं, पण आलात. म्हणजे आमच्या कार्यक्रमातल्या गेम्सच असे आमच्या हातात काहीच नाही, तुम्हालाच खेळायला लागतं आणि तुम्हालाच जिंकायला लागतं. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही काय सांगाल सोसायटीबद्दल, कार्यक्रमाबद्दल? आता तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत? हो हो थांब जरा, तू इथं थांबते. ती मम्मीला पैठणी मिळाली. अतिशय आनंद होतोय. प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं की पैठणी हा म्हणजे प्रत्येक स्त्रीचा एक आनंदाचा दागिनाच म्हटलं तरी चालेल, वस्त्र दागिना. तर पैठणी म्हटल्यानंतर तर आनंद झालाच आणि त्यात होम मिनिस्टर म्हटल्यानंतर तर मग अतिशयच आनंद झालेला आहे. आणि खूप सुंदर प्रकारे ह्या वर्षी आयोजन खूप सुंदर झालेलं आहे. अतिशय आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि इथून पुढे अशाच नवनवीन कन्सेप्ट येत राहू अशी आमची इच्छा आहे. आणि थँक्यू. आज एवढं तुम्ही पण खूप सुंदर प्रकारे तुमचं अँकरिंग वगैरे सगळ्यांना हसत इतक्या वेळ बसवणं म्हणजे आता जवळजवळ 12:30 वाजत आलेले आहेत. ही सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन्स आणि थँक्यू सो मच. थँक्यू वहिनी. जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी. खरं तर म्हणजे कार्यक्रम आम्ही खूप करतो. मी सोसायटी लेवलला तसे कार्यक्रम करतच नाही. माझे कार्यक्रम मोठ्याच लेवलला असतात. तुम्ही बाजार मैदानात वगैरे कार्यक्रम बघितला असेल. माझ्या कार्यक्रमात मिनिमम स्टेजवरती मला एकदा 400-300 अशा वहिनी लागतात. त्या ह्याच्याने मी कार्यक्रम करत असतो. पण आपल्या इथं 10 वहिनी जरी आल्या तरी मला त्या 100पेक्षा जास्त वाटत होते, कारण त्यांची इन्व्हॉल्वमेंट एवढी मोठी होती. नंतर ना दुसऱ्या गेममध्ये बघितलं तर जागा पुरत नव्हती. म्हणजे अशी तुमची इन्व्हॉल्वमेंट होती. कार्यक्रम माझ्यामुळे सक्सेस होतो असं नाही, तुमची इन्व्हॉल्वमेंट महत्त्वाची असते. तुमचा कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर त्याला महत्त्वाचे प्रेक्षक असतात आणि पार्टिसिपेट असतात. तसेच आमचे साऊंडवाले माझे एकट्यामुळे कार्यक्रम नाहीये. मी फक्त आलो की नंतर सुरू होतो, पण त्याच्या अगोदर माझ्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन हे माझे कलाकार, बॅक स्टेजचे जे कलाकार आहेत ते करत असतात. एकदा माझे साऊंड दादा, माझे सपोर्टर, माझे गायक, माझा शूटिंग करणारा मुलगा, त्याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. आणि माझ्याकडून या कार्यक्रमात खेळीमेळीचं वातावरण निर्मिती करत असताना चुकून माझ्याकडून काही चूक झाली असेल, कुणाचं मन दुखवलं असेल तर आपला लहान भाऊ समजून मला माफ करायचंय. कारण मी सुद्धा अतिशय छोटा होतो, म्हणजे वयाने नाही जमिनीवरती होतो. तिथून इथपर्यंत आलोय आणि परत मला जमिनीवरती आणलेलं आहे आमच्या गुरूंनी.
म्हणजे स्टेजवरनं खाली आणले किशोर सरांनी. एकदा जोरात टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेस स्टेजवर कार्यक्रम करणारा माणूस आणि कमी नाही 10 फुटाचा स्टेज हाईटला पाहिजे, त्यावेळेस आमचा कार्यक्रम होतो. पण सरांनी मला परत म्हणले आमच्या इथे रोडवर कार्यक्रम करायचं जमेल का तुम्हाला? सर म्हणलं मी रोडवरचाच आहे, तुम्ही काळजी करू नका, करतो म्हणलं मी कार्यक्रम. आणि तो कार्यक्रम जर माझं काही चुकलं असेल तर ती माझी चुकी आहे. आणि याच्यातून माझ्यामधून जर काही तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर त्याचं पूर्ण श्रेय माझे गुरु किशोर भांडिक यांना. एकदा जोरात टाळ्या त्यांच्यासाठी झाला पाहिजे. वहिनींना आपण पैठणी घेऊया आता. या शर्वरी पैठणी यांच्याकडून आपल्या अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून ही पैठणी त्यांच्या कुटुंबाकडून या वहिनींना जाती. आई मला नेसव ग शालू नवा, त्याच्यावरती मोर नाचला हवा. या प्रत्येक वहिनीचं एक स्वप्न असतं, ते आपल्या आईला म्हणत असते. परंतु आज या आईकडून या वहिनींचं स्वप्न पूर्ण होतंय. ती पैठणी काढायची, त्यांच्या खांद्यावरती द्यायची आहे. आपल्या इपिक सांस्कृतिक मंडळाच्या आशा होम मिनिस्टरच्या भाग्यवान ग्रहलक्ष्मी होम मिनिस्टर ठरल्या आहेत या वहिनी. सगळ्यांच्या जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. तेव्हा खांद्यावर काय प्रॉब्लेम नाही. उचला त्यांना आता. तशी नका टाकू, अंगावर पांघरू नका. नाही त्यांचं बरोबर आहे, ते असंच असते त्यांच्याकडे. नाही वहिनी तुम्ही घ्या व्यवस्थित खांद्यावर. हा घ्या, काय प्रॉब्लेम नाही. आता असा बिन तसा वेळ झाला, पैठणी खांद्यावर घ्यायला किती वेळ लागणार आहे. जोरात टाळ्या समोर पहा. हो हो बस 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 बस. आरामाने ठेवा आता, आरामाने ठेवा बस. पोटात दुखलं नाही ना? नाही ना. हा आप्पा गाणं, गणेश तू उठलास का? गाणं लाव, गाणं लाव. चला रेडी. तुम्ही थोडस पाठीमागे सरका. लहान मुलं सगळे या, लहान मुलं या सगळे. गणेश एक झिंगाट गाणं लाव फक्त. लहान मुलांची गेम. वहिनी